या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. पालिका निवडणुकीसाठी शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अपक्ष तसंच पक्षातील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी म्हणून दिग्गज नेत्यांनी नार्थकोट प्रशाला परिसरात ठाण मांडलेलं होतं. राजकीय वर्तुळाचं लक्ष या संबंध घडामोडीकडे लागलेलं होतं. पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आव्हानानंतर काही अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. अनेक दिग्गज निवडणूक कार्यालय परिसरात ठाण मांडून होते. काही जणांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या, मात्र त्याला यश आलं नाही. दुपारी 3 वाजता मुदत संपताच नार्थकोट प्रशालेचा परिसर पुरता शांत झाला. मागील आठवडाभरापासून इथं मोठी वर्दळ, शक्ती प्रदर्शन, उमेदवारांची लगबग असा माहोल होता. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. यामुळे आता पालिका निवडणुकीच्या आखाड्यातील चित्र पुरतं स्पष्ट झालंय. उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली असता एकट्या भाजपानं सर्व म्हणजे 102 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले. त्या खालोखाल शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना, MIM यांच्या उमेदवार संख्येचा क्रमांक लागतो. पालिका निवडणुकीत भाजपाकडे इच्छुकांची भाऊगर्दी होती. उमेदवारी देण्याचं आव्हान पक्षासमोर होतं. यात नव्यानं पक्षात आलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यात आलं. शिवाय दोन्ही देशमुख समर्थकांना डावललं गेल्यानं शेवटपर्यंत संभ्रमाचं वातावरण राहिलं. काँग्रेसकडूनही काही जणांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं वेगानं घडामोडी घडत गेल्या. याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची ऐनवेळी झालेली युती तर MIM मधील वाद या पार्श्वभूमीवर कोण माघार घेणार, कोण रिंगणात राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान ज्यांच्यावर उमेदवारी माघारी घेण्याची वेळ आली त्यांनी आपली व्यथा न्यूज प्लस चॅनलशी बोलताना व्यक्त केली. पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे आणि त्या सहमत असल्यामुळे आम्ही पक्षाने दिलेला जो उमेदवार आहे नरेंद्र भाऊ काळे यांना आम्ही भरघोस मतांनी प्रभाग 24D मधून निवडून आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. प्रभाग 26 मधून मी अपक्ष उमेदवार भरलो होतो. मी गेले 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा काम करत आलेलं आहे. तरी भारतीय जनता पार्टीनं काही व्यक्तींनी, पक्षाने नाही काही व्यक्तींनी तिथं आमच्यावर अन्याय केलेला आहे. आमदार सुभाभाऊ देशमुख व मनीषभाई देशमुख यांचा तिकीट कट होण्यामध्ये एकही इंच त्यांचा संबंध नाही आहे. तरी मला आज भारतीय जनता पार्टीसोबत कायम राहण्यासाठी कायम राहणार असे आमचे देशमुख नरेंद्र काळे आणि नेता जाधव, शिरसाव हातुरे आणि रोहिणीताई तळवकर यांनी मला शब्द दिल्यात की भविष्यात कुठं ना कुठं तुमचा विचार करण्यात येईल. त्यामुळं मी पक्षाशी एकनिष्ठ राहून आज अपक्ष उमेदवार मागे घेतलेला आहे. आपल्याला जोळे सोलापुरातील भावी नगरसेवक म्हणून पाहत होते, त्यांची समजूत कशी काढणार आपण? सगळेजण आहेत. मी 5-6 दिवस खूप डिस्टर्बमध्ये होतो. तर काम आपण केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. एवढे फोन आलेले आहेत, एवढे सगळे आहेत आमचे सगळे फॅमिली. मी आजपर्यंत 2 नंबर धंदा केला नाही, कधीच करणार मी. आपण गेल्या 15 वर्षांनी काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी एकनिष्ठ म्हणून काम केलं आहे. अनेक पोरं आहेत, अनेक शिक्षक लोक आहेत, अनेक डॉक्टर आहेत. त्यांचे आपण 4 दिवस कंटिन्यू माझ्या पाठीमध्ये कंटिन्यू कॉल आहे. त्यांना सांगितलंय आपण थांबल्यावर की भारतीय जनता पार्टी. शशांक बळीराम साबळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 24A अनुसूचित जातीमधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने इतर उमेदवारांना उमेदवारी पक्षशिस्त आणि पक्षाने दिलेला आदेश आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेले संदेश या सर्व गोष्टींचं अवलोकन करून आज रोजी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. आपल्याला काय सांगण्यात आलं की तुम्हाला पुढचं पद दिलं जाईल की उमेदवारी माघार घ्या म्हणून? पक्षाकडून एकच मागणी आहे की जेही उमेदवार आज पक्षाने दिलेले आहेत ते सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही ताकदीने पक्षाचं काम करा. यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापौर हा भाजपचाच होणार आहे याचा ठाम विश्वास प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आहे, शहराध्यक्षांना आहे आणि आमच्या उमेदवारांना पण आहे. त्याच दृष्टीनं सर्व गोष्टी पाहता या ठिकाणी आपण उमेदवारीच्या मागे घेताना कुठलीही अपेक्षा न करता, परंतु पक्षाने या गोष्टीला एक दिलेला आहे, तुमच्या पात्रतेनुसार, तुम्ही केलेल्या त्यागानुसार आणि तुम्ही दिलेल्या साथीला नक्की योग्य तो न्याय मिळेल आणि पक्षानंतर
महत्वाच्या ज्या शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे. कृपया उमेदवारांनी दखल घ्यावी. योग्य तो तुमचा आदर केला जाईल, न्याय केला जाईल असं मला ठामपणे शब्द दिलेला आहे. 3:15 वाजता त्यांनी ते चिन्ह काढायला लावलं आणि परत कमळ चिन्ह द्यायला लावलं. हा वाद तर अजून कोर्टात आहेच. तदनंतर आमच्या शैलजाताई राठोड माजी नगरसेविका आम्ही त्यांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे, शिवसेनेची धनुष्यबाण. आणि या त्यांना त्यांच्यावरती फार मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, नात्यागोत्यांचा, सगळ्या गोष्टीचा, बाकी आर्थिक गोष्टीचा. आणि या बापू जनता पार्टीला त्याच्यात काय दम नाहीये. आज आमचा पॅनल आलेला आहे, आज चारी सीट आमची लागलेले आहेत. अरे सरळ मग याच्यानी लढा ना. हे काय अशी बायका सुद्धा करत नाहीत. अशी शंड प्रवृत्तीचा मी निषेध करतो. आणि हे शिवसेनेचा टोला जो आहे ते त्यांना लगावलेला आहे. आम्ही आता आमच्या बरोबर आहे, शेवटच्या क्षणी आमच्या उमेदवारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही त्याचा निषेध करतो. आणि आज शिवसैनिकांनी दाखवून दिलंय, त्यांनी त्यांचा कायम ठेवलेला उमेदवारी अर्ज. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जवळ 3 वाजता दार लावून गेल्यानंतर, दरवाजा लावून घेतल्यानंतर दरवाजा जोराने ढकलून तोडण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने झालेला आहे. तो आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि असे संड प्रवृत्तीचे लोक, यांचा पॅनल आत्ताच पडलेला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे याबद्दल काही काही तक्रार नाही आमची. त्यांनी यांना आतमध्ये यांना दरवाजा बंद करून घेतलाय, विषय संपलेला. आणि आमची यांचा फॉर्म वैध झालेला आहे. पालिका निवडणुकीसाठी चुरशीनं 102 जागांसाठी 4020 उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. प्रत्यक्षात 1460 अर्ज दाखल झाले. या दाखल अर्जांपैकी 1230 अर्ज वैध ठरले तर 230 अर्ज अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी एकूण 42 जणांनी माघार घेतलेली होती. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी लक्षात घेता निवडणूक कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.